हातांना साथ हातांची, डोळ्यांना आस उद्याची. हातांना साथ हातांची, डोळ्यांना आस उद्याची. दर्जा दाखवतो आमचा सगळ्यांना जागा त्यांची. दिसते का अवती भवती आमच्या नावाची शक्ती. घुमतो जय घोष आमचा साऱ्यांच्या होठावर. ही जान आम्ही अनुशान आम्ही, अभिमान आम्ही, घुमशान आम्ही. लख लखतो आमच्या चेहऱ्यांनी हा माहोल सारा. बाकीचे सारे बाजूला भारे. आला रे आला राजा, तुझे रे साथ आमच्या सुरात म्हण जिंदाबाद आता. बाकीचे सारे बाजूला भारे. आला रे आला राजा, तुझे रे साथ आमच्या सुरात म्हण जिंदाबाद आता. खेळ पुन्हा पुन्हा नवा डाव का. नवी हार नवी जीत, जुनी नाती नवी रीत का. जान आम्ही अनुशान आम्ही, अभिमान आम्ही, धुमशान आम्ही. चमचमतो इथल्या आकाशावर आमचाच तारा. भारे. आला रे आला राजा, तुझे रे साथ आमच्या सुरात म्हण जिंदाबाद आता. आला रे आला रे आला रे आला रे आला रे आला रे राजा. ढोल पिटीज संबळ ठेक्यात लावायचा. ढोल ताश ढोल पिटीज संबळ ठेक्यात लावायचा. अरे बड्डे आहे भावाचा अन्न जलस साऱ्या गावाचा. 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 अरे भाऊंच्या बड्डेला डीजे जोरात लावायचा. वाकडं तिकडं नाचून नाचून धिंगाणा घालायचा. अरे भाऊंच्या बड्डेला डीजे जोरात लावायचा. वाकडं तिकडं नाचून नाचून धिंगाणा घालायचा. वर्षभर असं लावून वाट बघती ह्या दिवसाचा. वर्षभर असं लावून वाट बघती ह्या दिवसाचा. अरे बड्डे आहे भावाचा अन्न जलस साऱ्या गावाचा. 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 भरभराट आनंदाच्या शुभेच्छा देणार. मोठ्या मोठ्या हस्त्या या बड्डेला साऱ्या येणार. हे भरभराट आनंदाच्या शुभेच्छा देणार. मोठ्या मोठ्या हस्त्या या बड्डेला साऱ्या येणार. करून असा दणक्यात जगाला साऱ्या दावायचा. करून असा दणक्यात जगाला साऱ्या दावायचा. अरे बड्डे आहे भावाचा
आणि जल्लोष साऱ्या गावाचा बड्डे आहे भावाचा आणि जल्लोष साऱ्या गावाचा एक अग्रेसर गाव आणि आपल्या कुटुंबाने उभ्या महाराष्ट्रामध्ये आणि पुणे जिल्ह्यामध्ये आणि जुन्नर तालुक्यामध्ये जे आगळेवेगळं नाव कमवलं ते आमचे मार्गदर्शक वैकुंठवासी जनार्दन उर्फ मास्तर बाबा गुंजाळ यांचे नातू आणि बेल्ले गावचे सुपुत्र अजित भूषण आणि शिवसेनेचे ढाण्या वाघ सन्माननीय राजाभाऊ गुंजाळ यांचे सुपुत्र सन्माननीय मयूर शेठ राजाभाऊ गुंजाळ यांच्या आदिष्ट चिंतनाच्या निमित्तानं उपस्थित सर्व पाहुणे मंडळींच्या गुंजाळ परिवाराच्या वतीनं सहर्ष स्वागत करत असताना आज बेल्ला नगरीमध्ये हा एक आगळेवेगळा आदिष्ट चिंतनाचा कार्यक्रम होत असताना जे ज्या मंडळींनी
समाजासाठी, गावासाठी आणि आपल्या कुटुंबासाठी योगदान दिलेलं आहे आणि त्या कुटुंबाच्या स्वतःच्या स्वकर्तृत्वाने योगदान दिल्यानंतर गावाची आणि आपल्या तालुक्याची उंची वाढवण्याचं काम ज्या ज्या परिवाराने केले त्या परिवारामध्ये जुन्नर तालुक्यातील आणि पूर्व भागातील आमच्या बेल्ले गावातील हे मास्तर बाबांचं कुटुंब आणि त्या कुटुंबामध्ये प्रत्येक मंडळींनी स्वतःच्या स्वकर्तृत्वावर आगळेवेगळी ओळख निर्माण करण्याचं काम त्या ठिकाणी करत असताना युवा नेते युवकांच्या गळ्यातील ताई सन्माननीय मयूर शेठ राजाभाऊ गुंजाळ यांच्या अभिष्ट चिंतनाच्या निमित्तानं मी त्यांना लाख लाख शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय जय महाराष्ट्र. निमित्ताने त्यांना लाख लाख शुभेच्छा देतो. नागपूर डोकेश्वर ग्रामपंचायतच्या वतीने लोक नेते निलेचे खासदार साहेब यांच्या पण वतीने अशा कोटी कोटी शुभेच्छा थांबतो. आणि राजाभाऊ गुंजाळ यांचे चिरंजीव मयूर शेठ गुंजाळ यांचा आज वाढदिवसाच्या शुभेच्छा मयूर शेठला देत असताना मयूर शेठचं पुढील आयुष्य सुखाचं समाधानाचं भरभराटीचं जावं. मयूर शेठच्या हातून समाजाची चांगली सेवा घडवू असे ग्रामदैवत लालबाबाच्या मी प्रार्थना करतो. आणि मयूर शेठला वैयक्तिक माझ्या डोकरे परिवाराच्या वतीनं माझ्या समवेत आलेले अविनाश भाऊ तट्टू, हनुमंत भाऊ भोर, संदीप भाऊ फुटाळ, गणेश भाऊ देरे सर्वांच्या वतीनं मयूर शेठला पुन्हा एकदा वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो. थांबतो. रामकृष्ण. स्वामी समर्थ पतसंस्थेचे चेअरमन पप्पू शेठ गुंजाळ आपण शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी यायचं आहे. कार्यक्रमाच्या निमित्तानं मंगेश शेठ पाटील आपण या ठिकाणी उपस्थित आहात. आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मान्यवरांचं मी प्रथमतः ऋण व्यक्त करतो आणि मयूर शेठच्या बद्दल सांगायचं म्हटलं तर मयूर शेठ एक हरवणारी कार्यकर्ता म्हणून कैलासवासी राजाभाऊ गुंजाळ यांच्या खांद्याला खांदा देऊन चाललेला हा उमदा कार्यकर्ता बेला गावाला शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. आज आनंदीमय वातावरण असा हा दिवस आमच्या जीवनातला आनंद. आमचे दुसरे बाजू पांडुशेठ काळे यांचं नाव का घ्यायचं त्यांचे चिरंजीव आहे आणि आज हा वाढदिवस खरंच माझ्या स्वप्नात आणि माझ्या आयुष्यातला एक फार उत्कृष्ट माझी ताई आणि आमचे दाजी नाही आहेत पण त्यांची आठवण आजही स्मरणीय आहे. आणि या बेले गावामध्ये त्यांचं जे आदर्श काम म्हणून आज सर्व आपण आपल्या भाषेवर प्रेम करतोय तरी असं जास्त काही बोलत नाही. मी माझं 2 शब्द संपवतो परंतु परमेश्वराला विनंती करतो की माझा बाचा मयूर गुंजाळ यांचं आयुष्य 101 वर्षाचं आणि 100% परमेश्वर माझ्या विनंतीला मान देईल. एवढं बोलून माझं संपवतो. जय हिंद जय महाराष्ट्र. यांची या ठिकाणी शुभागमन. त्याचबरोबर संतारा गावचे माजी सरपंच पांडू शेठ गाडेकर, माजी सरपंच रंगनाथजी बेलकर आपला या ठिकाणी शुभागमन किशोरजी आहे. माजी उपसरपंच सध्या झांबर शेठ भोसले. आज या ठिकाणी आपल्या सर्वांचा सहकारी आमच्या गुंजाळ कुटुंबातील स्वर्गीय जनार्दन मास्तरबाबा गुंजाळ यांचा नातू स्वर्गीय राजाभाऊ गुंजाळ यांचे चिरंजीव नवीन युवकांच्या गळ्यातील ताई मयूर शेठ यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं उपस्थित सर्व मयूर शेठचे राजाभाऊचे मित्रपरिवार, पंचक्रोशीतील तालुक्यातील राजकीय धार्मिक सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मंडळी सर्वांचं गुंजाळ कुटुंबियांच्या वतीनं प्रथमतः मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. आभार मानतो. आज या ठिकाणी
स्वर्गीय राजाभाऊ गुंजाळ यांची आठवण येते. भाऊंच्या माध्यमातून जुन्नर तालुक्यातील पूर्व भागाचा जे अभिमान होता तो भाऊ गेल्यामुळं काहीसा कमी झाला, काहीसा म्हणण्यापेक्षा खूपच कमी झाला. तालुक्यातील वजन घटलं. परंतु या निमित्तानं मी महेश शेठ तुमच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो, भविष्य काळामध्ये पूर्व भागातील जी भाऊ गेल्यामुळं पोकळी निर्माण झाली ती आपल्या माध्यमातून भरून निघावी अशा प्रकारच्या प्रभूंनी वाढदिवसाच्या निमित्तानं प्रार्थना करतो. कार्यक्रमाच्या निमित्तानं कात्रज दूध संघाचे संचालक बाळासाहेबजी किनारे आपण उपस्थित झालात. आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. या निमित्तानं भविष्यात आपल्याला पुढील राजकीय वाटचालीस, धार्मिक वाटचालीस आपल्या आतून समाजाची चांगल्या पद्धतीची सेवा करावी. आपल्या भाऊंनी आपल्याला घालून दिलेला वसा आणि वारसा याची जोपासना करावी आणि आपल्याला राजाभाऊंनी आणि मास्तरबाबांनी, अशोकदादांनी यांनी जे समाजाचं वलय आपल्या पाठीमागं आहे ते कायम राहील यामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नाही. कारण आज वाढदिवसाच्या निमित्तानं पाहिलं तर खूप जुनी माणसं आज भेटली, पाहायला मिळाली. आपली मित्रपरिवार भाऊचा असेल, वर तुझा युवकांचा असेल, ही सर्व मंडळी आपल्याबरोबर आहेत. असो, जास्त काही न बोलता मग तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. भविष्य काळामध्ये आपल्या माध्यमातून समाजाची धार्मिक सेवा घडावी आणि समाजाला आपल्याबरोबर घेऊन पुढं चालण्याची शक्ती परमेश्वरांनी आपल्याला द्यावी अशा प्रकारच्या शुभकामना व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. उद्योजक सन्मान्य श्री पारसशेठ चंबेडिया मान्यवर आपण या ठिकाणी उपस्थित झालेला सहर्ष स्वागत. त्याचप्रमाणे पुढे गावचे अध्यक्ष सरपंच, राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष सन्मान्य श्री अतुल शेठ लॉंगरे दादांचं या ठिकाणी शुभागमन सहर्ष स्वागत. कृषी अधिकारी आदरणीय वाचनांची जाधव, त्याचप्रमाणे आदरणीय मेजर साहेब दगडूशेठ जेरे, ग्रामपंचायत सदस्य अजय भाऊ शेटे, सन्मान्य श्री सुभाष भाऊ सहानी मान्यवरांचं शुभागमन सहर्ष स्वागत. दरम्यानच्या काळात त्या ठिकाणी उपस्थित होत आहेत आदरणीय मोहनदादा मटारे असतील, त्याचप्रमाणे आदरणीय भाजपा नेते सन्मान्य श्री भाऊ वैरीनं स्वागत. दरम्यानच्या काळामध्ये ओबीसी संघटनेचे नेते आणि शिवसेनेचे नेते आदरणीय सादिकभाई आकार आपल्या ठिकाणी उपस्थिती मनापासून स्वागत. सन्माननीय सादिकभाई आकार, रामाशेठ आवटे आपल्या या ठिकाणी शुभागमन आपलं मनापूर्वक स्वागत आहे. आणि गावातून शोषण मयूरला पुढच्या वाटचालीसाठी लाख लाख शुभेच्छा देतो. थांबतो. रामकृष्ण. त्याचप्रमाणे दरम्यानच्या काळात त्या ठिकाणी उपस्थित होत आहेत बागरवाडी गावचे उपसरपंच सन्मान्य श्री मकेश शेठ बांगर, आपले या निमित्तानं सहर्ष स्वागत. सन्मान्य श्री दिनेश शेठ फुटर आपण या ठिकाणी उपस्थित झालेला आहात, आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत. त्याचप्रमाणे या ठिकाणी आशीर्वाद रोखी शुभेच्छा देण्यासाठी अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होत आहेत. त्यामध्ये मुक्ताई देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सन्मान्य श्री दांडूशेठ डावकर आपण या ठिकाणी उपस्थित झालेला आहात, सहर्ष स्वागत. ग्रामपंचायत सदस्य सन्मान्य श्री अण्णा गुंजाळ मनपूर्वक स्वागत. सन्मान्य श्री सागर शेठ पिंगट, राजू शेठ मटाले, सचिन शेठ आवटी, विक्रम शेठ मटाले, विजू शेठ डावकर मान्यवरांचं शुभागमन सहर्ष स्वागत. या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी आमंत्रित करते सन्मान्य श्री मोहनजी मटाले साहेब, विनंती त्यांना शुभागमन सहर्ष स्वागत. आज खऱ्या अर्थानं ज्यांचा वाढदिवस संपन्न होतो ते आपल्या सर्वांचं लाडकं युवा नेतृत्व, आपल्या सर्वांचे मार्गदर्शक स्वर्गीय राजाभाऊ गुंजाळ यांचे चिरंजीव सन्माननीय महेश गुंजाळ यांचा आज या ठिकाणी अतिशय उत्साहात आणि आनंदामध्ये अभिष्टचिंतन सोहळा या ठिकाणी संपन्न होत असताना
उपस्थित असणाऱ्या सर्व राजकीय सामाजिक शैक्षणिक धार्मिक संत महंत कला क्रीडा कृषी विज्ञान विशेष करून शेतकरी वर्गातून उपस्थित असणाऱ्या सर्व मित्रपरिवाराचं ज्येष्ठांचं मयूरशेठ गुंजाळ यांचा एक जवळचा सहकारी या नात्यानं आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आपणास मनापासूनचे धन्यवाद देतो. खऱ्या अर्थानं या ठिकाणी भाऊच्या नंतर मयूरशेठ आपल्यावरती फार मोठी जबाबदारी आहे. या ठिकाणी बेल्ला राजुरी जिल्हा परिषद गटाचं नेतृत्व आपल्या माध्यमातून व्हावं किंवा आपण ते करावं असं अनेक सहकाऱ्यांना आपल्या मित्रपरिवाराला आपल्या कार्यकर्त्याला ज्या ज्या ठिकाणी बसवता येईल त्या त्या ठिकाणी न्याय देता येईल त्या त्या ठिकाणी आपण खऱ्या अर्थाने न्याय दिला पाहिजे. या ठिकाणी अनेक जनसमुदाय अनेक समाजातील घटक समाजातील मान्यवर आपल्यावरती भरभरून प्रेम करतात आणि त्या प्रेमाला आपण देखील उत्तराई होत असताना खऱ्या अर्थानं समाजाच्या शेवटच्या पायरीवरती बसलेल्या घटकाला न्याय खऱ्या अर्थानं आपल्या सगळ्यांना नम्रपूर्वक विनंती आहे, सर्वांनी आतमध्ये या. यापुढे शुभेच्छा देतील बेल्लेगावचे माजी सरपंच आणि मयूरच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी सर्व राजाभाऊंवर प्रेम करणारे सर्व आता एक थोडा वेळ सत्कार थांबवा. या ठिकाणी शिवसेना तालुका प्रमुख माऊलीशेठ खंडागळे यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं सहर्ष स्वागत. त्यांच्याचबरोबर सुनील पवार यांचंही सहर्ष स्वागत उपतालुका प्रमुख. या ठिकाणी आज तर आपण सगळे या वाढदिवसानिमित्त जमलोय. खरं तर आज राजाभाऊंची आठवण ही आज नवीन राजाभाऊ म्हणून मयूर बघितली जाते. खऱ्या अर्थानं इथून पुढच्या जीवनात मयूरला मी एवढंच सांगेन का राजाभाऊंचे सगळे गुण तुझ्यामध्ये आहेत आणि ते तू वापरले तर भविष्यात ह्या मतदारसंघामध्ये जिल्हा परिषद सदस्य होईल का नाही होईल, राजाभाऊ गुंजाळ नक्कीच होईल. सर्वांना बरोबर घेणं सकाळपासून मी पाहतोय 8 वाजल्यापासून त्याचा 6 वाजल्यापासून त्याचा प्रोग्राम चालू आहे आणि सगळ्यांना मित्रमंडळी आता त्याच्याबरोबरचे सगळे मित्रमंडळी शांताराम सावंत या कार्यक्रमासाठी त्यांनी कायम सगळ्यांना घेऊन नियोजन केलं होतं. त्यात कोणाला बोलवलं नसेल असं सगळ्यांनी हे नियोजन एकदम सुंदर केलं आहे आणि इथून पुढच्या काळात मयूरच्या बरोबर राजाभाऊंच्या बरोबर ज्याप्रमाणे आम्ही राहिलो त्याचप्रमाणे मयूर बरोबर राजकीय आणि त्याच्या सर्व कौटुंबिक जीवनात आम्ही बरोबर राहू. या ठिकाणी मी त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराज. सन्मान्य श्री किरणशेठ उजाकर, सन्मान्य श्री नितीनशेठ वाघ, सन्मान्य श्री अजयशेठ गुंडा, सन्मान्य श्री बाबाशेठ भोसले, सन्मान्य श्री वंदेशेठ पवार मान्यवरांचं शुभागमन कार्यकर्त्यांच्या वतीनं सहर्ष स्वागत. निकाल सभा गावचे गटपंचायत सदस्य सन्मान्य श्री बाबूशेठ गाडगे, त्याचप्रमाणे निकाल सभा गावचे गटपंचायत सदस्य सन्मान्य श्री बाबूशेठ गाडगे पुन्हा एकदा हॉलच्या बाहेरची पाहुणे मंडळी उपस्थित आहेत. त्यांना विनंती असेल कृपया आपण हॉलमध्ये येऊन स्थानापन्न व्हायचे. मित्र मयूरशेठ राजाभाऊ गुंजाळ यांचा अभिष्ट चिंतन सोहळा आणि या सोहळ्याच्या निमित्तानं बेल्ला आणि पंचक्रोशीतील उपस्थित सर्व मान्यवर मी सर्वांचा मनापासून स्वागत करतो. स्वर्गीय राजाभाऊ गुंजाळ यांची आज आठवण आल्याशिवाय राहत नाही. मी मयूरशेठला शुभेच्छा देत असताना माझ्या वतीने आमचा सर्व मित्रपरिवार आमदार अतुल शेठ भेट या ठिकाणी उपस्थित राहणार होते पण त्यांची तब्येत थोडीशी व्यवस्थित नाही. त्यांच्याही वतीने मनापासून शुभेच्छा देतो आणि मयूरशेठला त्यांच्या सामाजिक राजकीय वाटचालीसाठी माझ्या वतीने गुळूचावडी ग्रामस्थांच्या वतीने आमच्या सर्व मित्रपरिवाराच्या वतीने त्यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. आज आपल्या सगळ्यांचे तरुण नेते आदरणीय मयूर राजाभाऊ गुंजाळ ज्येष्ठा अभिष्ट चिंतन सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आपण सर्वजण त्याला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित झाला आहात. या ठिकाणी
माझ्या अगोदरच महेश बांगरने जसं उल्लेख केला त्या पद्धतीनं आज स्वर्गीय राजाभाऊची आठवण आल्याशिवाय राहत नाही. कारण आपल्या गावचं मोठं वैभव, आपल्या गावचा एक डाण्यावाग म्हणून राजाभाऊला आपण सर्वजण पाहत होतो. कारण आपण पाहिलं राजाभाऊचा तरी अगदी कमी कालावधीमध्ये आमचा संपर्क आला. ज्यावेळेस राजाभाऊ या गावची जबाबदारी म्हणून बेल्लेगावचे सरपंचपद भूषवत असताना आणि ज्यावेळेस खंबीरपणे आम्ही सर्वजण राजाभाऊसंग थांबलो आणि ज्यावेळेस राजाभाऊ सरपंच झाले त्यावेळेची आठवण या ठिकाणी आज येते. ज्यावेळेस राजाभाऊचा भरभरून या ठिकाणी लोकांनी सन्मान केला त्यावेळेस जो हार होता राजाभाऊचा विजय हार, तो खऱ्या अर्थाने या ठिकाणी राजाभाऊने ज्यावेळेस आम्ही कडकडून भेटलो त्यावेळेस राजाभाऊने आमच्या गळ्यात घातला आणि एकदम आनंद अश्रू त्या ठिकाणी त्यांच्या डोळ्यातून आले. आणि ज्यावेळेस राजाभाऊ सरपंच झाले सर्व काही घडामोडी या ठिकाणी राजाभाऊने सांगितल्या. नंतरच्या काळात या परिवाराला अनेक गोष्टी घडल्या गेल्या, अनेक कठीण प्रसंगातून या ठिकाणी मयूर पुढे आला. पण आल्यानंतर सुद्धा मयूरने या ठिकाणी राजाभाऊचे गुण आणि राजाभाऊचा जो स्वभाव होता समाजात वागण्याचा, खऱ्या अर्थानं राजाभाऊने तो गुण या ठिकाणी संपादन केला. दरम्यानच्या काळात या ठिकाणी जिल्हा परिषदेचे सदस्य मोहित भाऊ डमाले आपण आलात, आपल्याला विनंती आपण वरती यायचे. तो गुण जपत असताना मयूरने जो जुना मित्रपरिवार होता भाऊचा, तो मित्रपरिवार जोपासण्याचं काम केलं, मित्रपरिवाराला भेटण्याचं काम केलं आणि त्याचा सुद्धा मित्रपरिवार या ठिकाणी मयूरने अतिशय आनंदाने जोपासला. मी मयूरला या ठिकाणी नंतरच्या कालावधीमध्ये आज खऱ्या अर्थानं जे आनंद आहे ते खऱ्या अर्थानं माधुरीताईच्या चेहऱ्यावर दिसते. कारण मधला जो 2-3 वर्षाचा कालावधी होता मी अतिशय जवळून ह्या कुटुंबाला पाहिलेलं आहे. कारण माधुरीताईने सुद्धा या ठिकाणी भरभरून आमच्यावर प्रेम केलं आणि त्यानंतर भाऊ म्हणून जे माधुरीताईने आम्हाला आवाज दिला तर मयूरलाही माझं सांगणं आहे मामाच्या रूपानं, मयूर आता आपल्याला सर्व काही आपल्या जबाबदाऱ्या आपल्या खांद्यावर आहे या कुटुंबाच्या, ह्या जबाबदाऱ्या पेलवायचं काम आता तू करायचं. जे झालं ते गोष्टी सगळं सोडून भविष्यात मोठ्या जोमाने उभं राहून आपण आपला राजाभाऊचा जो दरारा होता, राजाभाऊचे जे सामाजिक कार्यात मोठं योगदान होतं ते योगदान जोपासलं असताना ते राजाभाऊचं सामाजिक कार्य आपण पुढे घेऊन जायचे. मी आज हा वाढदिवस संपन्न होत असताना आपल्या सर्व तरुण मित्रांना मनापासून धन्यवाद देत असताना तुला तुझ्या वाढदिवसाच्या मनापासून मी माझ्या परिवाराच्या वतीने आमचा सर्व मित्रपरिवार विशेषतः ग्रामपंचायत बेल्ले या ठिकाणी माझे समोर आलेले सन्माननीय सचिन भाऊ असतील, स्वप्नील असेल, सागर असेल, अण्णा असेल, विजू असेल, हा सन्माननीय विक्रम मटारे मुंबईवरून खास शुभेच्छा देण्यासाठी आला. या सर्व मित्रपरिवाराच्या वतीनं मयूरला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. खरं तर मयूर शेठचा वाढदिवस बेल्लेगावचे दिवंगत नेतृत्व आपल्या सर्वांना ज्ञात नागणारे तुमचे आमचे सर्वांचे मार्गदर्शक माननीय राजाभाऊ गुंजाळ यांचे खरं तर प्रथम सुपुत्र माननीय आमचे मोठे बंधू मयूर शेठ गुंजाळ. खरं तर यांचा 27 डिसेंबर आज मोठ्या धूमधडाक्याने आपल्या सर्वांच्या साक्षीने आज वाढदिवस साजरा होत आहे. खरं तर माझ्या आधीच्या वक्त्यांनी सर्वच इतंभूत या गुंजाळ परिवाराची माहिती दिलेली आहे. गुंजाळ परिवाराच्या बाबतीत काय सांगणार आपण? तर त्या जुन्नर तालुक्यातला पूर्व पट्ट्यातला सर्वात मोठं कुटुंब म्हटलं तर गुंजाळ कुटुंबाला पाहिलं जातं. त्या कुटुंबामधली खरं तर जुन्नर तालुक्याच्या पूर्व पट्ट्यातला शिवसेनेचा ढाण्याबाग म्हणजे त्या पूर्व काळातील राजाभाऊ गुंजाळ यांचं नाव घेतलं जातं. खरं तर राजाभाऊ गुंजाळ आज आपल्या हयात नाहीये, पण खरं तर आदर काय असतो तर हे त्यांच्यावर पाहिलं जातं. खरं तर आज त्यांच्या सोबत खांद्याला खांदा लावून ज्यांनी काम केलं त्यांच्या खरं तर पोटी एक प्रथम सुपुत्र म्हणून जन्म आलेला आपल्या मयूर शेठ गुंजाळ. खरं तर पूर्वीची एक पिढी होती. आमच्या वडिलांना ज्यांनी खरं तर मोठ्या मायाने सांभाळलं, मुलगा म्हणून वाढवलं, माया मान सन्मान दिला, समाजामध्ये खरं तर मोठ्या मान सन्मानाने वाढवलं आमचे मास्तर बाबा गुंजाळ. खरं तर त्यांचे नातू म्हटलं तरी मयूर शेठ गुंजाळच्या पाहिजे. तर आम्ही मोठ्या मार्गदर्शक या नात्याने आम्ही त्यांच्याकडे मोठं झालो. खरं तर आम्ही एका घरात राहिलेलो भावंड. खरं तर मधल्या काळात काही दुःखद घटना घडल्या. खरं तर श्रेयवाद दिला पाहिजे आमच्या काकी माधुरी काकी गुंजाळ यांना. तर भाऊच्या निधनानंतर खरं तर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी कोणी सांभाळली असेल तर माधुरी काकाने पूर्णपणे आपल्या खांद्यावर पेलली. त्यानंतर खरं तर मयूर शेठचं एक आकस्मिक जाणं झालं. त्यामध्ये खरं तर 2-5 वर्षांनी परत पूर्ण येणं झालं. व त्यामध्ये खरं तर जन्म आनंदाचा सोहळा जर झाला असेल तर गुंजाळ परिवारामध्ये साक्षीदार खरं तर आम्ही सर्व आहोत. असं खरं तर बोलण्यासारखं ह्या कुटुंबाबद्दल खूप आहे.
राजाभाऊच्या पोटी खरं एक लहान मुलगा तेजस गुंजाळ, तर तो सुद्धा आपल्या मयूर शेठच्या खांद्यावर समाजामध्ये तुमच्या आमच्या सर्वांच्या साक्षीने काम करतो. खरं तर ह्या बेल्ले गावामध्ये सर्वात जास्त कामांची व तरुणांची फौज कोणी गोळा केली असेल पूर्ण पट्ट्यामध्ये ते राजाभाऊ गुंजाळ नंतर मयूर शेठने खरं तरी काम केले. खरं तर आम्हाला आधार देण्याचं काम असेल, कोणत्या अडचणीमध्ये खरं तर कोणते पोलीस स्टेशन असेल, इकडं ॲक्सिडेंट झाला असेल, कोणाच्या मारामार झाले असेल, कोणाची भांडणं झाली असेल, खरं तर हे सर्वांच्या समस्या सोडवण्याचं काम खरं तर मयूर शेट्टी तुमच्या आमच्या सर्वांच्या साक्षीने केलं. खरं तर हे तुम्हाला आदराने सांगितलं पाहिजे. असो पुढच्या काळात खरं तर त्यांना खूप मोठी जबाबदारी पेलायची. माझ्या आधी दांतू शेट्टी सांगितले राजाभाऊच्या काळानंतर आपल्याला खरं तर हे तुम्हाला सर्व पुढं गुंजाळ कुटुंब सर्वांच्या पुढं घ्यायचंय. अधिक न बोलता खरं तर मयूर शेठला उदंत आयुष्याच्या शुभेच्छा देतो. खरं तर या कार्यक्रमाला शरदाला फोन केला होता, शांताराम शेठचा मलाही फोन आला होता, पण दादा काही पुण्यामध्ये कामानिमित्त असल्या कारणानं तासभरात येईल खरं तर पोचतील. असो त्यांच्याही वतीने या कार्यक्रमाचे आमदार मनीष शरदा सोनवणे यांच्याही वतीनं तुम्ही माझ्या वैयक्तिक आंकडेकरांच्या वतीनं माझ्याबरोबर उपस्थित आले सचिभाऊ डेरे असतील, संतोषी पावडे असतील, सुनीलभाई बेलवाडे असतील, आशुभाई पाटण असतील, आमच्या भाऊसाहेब गुंजाळ असतील, त्या सर्वांच्या साक्षीनं मयूर शेठला उदंत आयुष्याच्या निरोगी शुभेच्छा देतो. थांबतो. धन्यवाद. जय जय महाराज. 3 पिढ्यांचा राजकीय, सामाजिक, धार्मिक आणि स्वकर्तृत्वाचा वसा आणि वारसा लाभलेला जे गुंजाळ परिवारातल्या जे अभिष्टचिंतन सोहळ्याचं ज्यांचा आज आदरणीय मयूर शेठ गुंजाळ यांचा जो वाढदिवस सोहळा संपन्न होतो. विशेषपणे सांगायचं म्हणजे आमचं संपूर्ण बांगरवाडी गाव कायम आदरणीय राजाभाऊ गुंजाळ यांच्या पाठीशी राहिलं. नवे राजाभाऊ गुंजाळांनी सुद्धा बांगरवाडीच्या सर्व लोकांवरती व तरुण असेल सर्व मान्यवरांवरती ग्रामस्थांवरती आंदोलन प्रेम केलं. प्रथमतः बांगरवाडीला स्थान द्यायचं, मानाचं स्थान बांगरवाडीला. त्याचप्रमाणे आज देखील आमचा सर्व तरुण वर्ग, संपूर्ण तरुण वर्ग हा आदरणीय आजचे अभिष्टचिंतन सोहळ्याचे मानकरी या आमच्या सर्वांच्या मानबंधू असणारे मयूर शेठ गुंजाळ यांच्या सोबत आहेत. आदरणीय राजाभाऊ गुंजाळांच्या माध्यमातून आमच्या बांगरवाडीसाठी 2 युवक राजकीय क्षेत्रामध्ये घडले गेले. त्यामध्ये शिवसेना उपतालुका प्रमुख आदरणीय मोहन शेठ बांगर आणि युवा सेनेचे तालुका प्रमुख आदरणीय शांताराम शेठ सावंत, ही 2 माणसं आमच्या बांगरवाडी गावाला, बांगरवाडीचं नाव त्यांनी तालुक्यावर पोहोचवलं. असं राजाभाऊंच्या माध्यमातून आमच्या बांगरवाडीला मिळालेले हे मोठं नाव आहे. आणि त्याच पद्धतीने आदरणीय मयूर शेठ गुंजाळ यांना सुद्धा आम्ही विनंती करतो की आम्ही संपूर्ण बांगरवाडी ग्रामस्थ, बांगरवाडीचा सर्व असणारा उपस्थित या ठिकाणी तरुण वर्ग तुमच्या नक्कीच सोबत राहू. तुम्हाला बांगरवाडीच्या या सर्व तरुणांच्या वतीनं आम्ही पुढील वाटचालीस लाख शुभेच्छा प्रदान करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय शिवराय. संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज, हिंदुत्व सम्राट सेनापती वंदनीय बाळासाहेब ठाकरे व स्वर्गीय राजाभाऊ गुंजाळ यांना अभिवादन करतो. आज आपल्या बांगरवाडी गावातील वेगवेगळ्या कार्यक्रम या ठिकाणी आपल्या सर्व युवकांचे आशास्थान शिवसेना युवा नेते सन्माननीय मयूर शेठ गुंजाळ यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी उपस्थित सर्व मित्र परिवाराचं, सर्व ग्रामस्थांचं, सर्व नातेवाईक मंडळींचं, माता भगिनींचं मी राजाभाऊ गुंजाळ मित्रमंडळ, मयूर शेठ गुंजाळ मित्रमंडळ व शिवसेना परिवाराच्या वतीने सहर्ष स्वागत करतो, आभार मानतो. या कार्यक्रमासाठी शिवसेना उपजिल्हा प्रमुख सन्माननीय शरदांना चौधरी, तालुका प्रमुख माऊलीशेठ खंडागळे, त्याचप्रमाणे जिल्हा परिषद सदस्य सन्माननीय मोहितजी डबाले, बाबासाहेब रत्नेसी, मंगेशांना काकडे, त्याचप्रमाणे सुनील भाऊ पवार उपस्थित सर्वच मान्यवरांचं मी या ठिकाणी आमच्या या मयूर शेठ गुंजाळ मित्र परिवाराच्या वतीने सहर्ष स्वागत करतो, आभार मानतो. व मयूर शेठ गुंजाळ यांना त्यांच्या भावी आयुष्यासाठी माझ्या बांगर परिवाराच्या वतीने, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर माता भगिनींच्या वतीने व जुन्नर तालुका शिवसेना परिवार व बेल्लारापुरी जिल्हा परिषद गटातील तमाम मायबाप जनतेच्या वतीने लाख अशा समृद्धमय, मंगलमय व निरोगीमय शुभकामना. धन्यवाद बाबा साहेब.
दरम्यानच्या काळात त्या ठिकाणी उपस्थित होत आहेत गणेशेठ बेलेकर, असिफजी इनामदार, योगेश शेळके, विपिनजी गांधी, कौशेठ नायकोडी, भगवान शेठ साळुंकी, अभिषेक गुंजाळ, जाधव साहेब, निलेश शेठ आवटी, राहुल पाटील गुंजाळ, सनी शेठ भंडारी, गणेश शेठ पळसकर, प्रशांतजी नायकोडी, तुषार शेठ विचारे, ग्रामपंचायत सदस्य गोविंद शेठ गुंजाळ, मान्यवरांचं शुभागमन कार्यमालकांच्या वतीनं सहर्ष स्वागत. या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी आमंत्रित करतोय शिवसेना उपतालुका प्रमुख आदरणीय मंगेश अण्णा काकडे. दरम्यानच्या काळामध्ये सुवर्णयुग युवा मंच जुन्नर तालुका संस्थापक अध्यक्ष माननीय पपुशेठ डोंगरे, टायगर ग्रुपचे अध्यक्ष आमचे मित्र सन्मान्य सचिन लाड यांची उपस्थित आपले त्यांचे मनापासून हार्दिक स्वागत. आपल्या सर्वांचे मित्र युवा सेनेचे युवा नेते असणारे मयूरशेठ राजाभाऊ गुंजाळ यांचा असणारा अभिषेक चिंतन सोहळा याला उपस्थित आपल्या सर्वांच्या प्रथम मी शिवसेना परिवाराच्या वतीने आपला आभार मानतो, आपल्या सर्वांचं स्वागत करतो. माझ्या आधीच्या वक्त्यांनी बरीचशी मयूरविषयी आणि कुटुंबाविषयीची माहिती दिली. खरं तर स्वर्गीय धनमास्तरांनी स्वर्गीय तात्यांचा खरं तर वारसा लाभलेला हे गुंजाळ कुटुंब आणि खरं पाहिलं तर राजकारणापलीकडे हे कुटुंब आहे व व्यवसाय व्यापारामध्ये मोठं नाव या कुटुंबाचं आहे. खरं तर कमीच लोक राजकारणामध्ये आहेत त्या खरं तर स्वर्गीय राजाभाऊ ज्यांनी जिल्हा परिषद सदस्य म्हणून केलेलं काम असेल, नंतर या तालुक्याचं सभापतीपद भूषवलं, या गावचं सरपंचपद. खरं तर त्यांच्या धर्मपत्नी आणि मयूरच्या मातोश्री माधुरीताई यांनी पंचायत समितीमध्ये केलेलं काम आता खरं तर वसा आणि वर्ता मयूरला त्या कुटुंबातून लाभला आहे. आणि राजाभाऊ आपल्याला प्रेम हे व्यक्त करण्यासाठी उपस्थित आपण त्यावर सुद्धा उपस्थित आहात. स्वर्गीय राजाभाऊचं काम हे सर्व आपल्या सर्वांना ज्ञात आहे आणि आपण स्वतः वारसा खरं तर मयूर आहे. भविष्य काळात आणि चांगलं करत असलेलं तो काम त्याला स्वर्गीय राजाभाऊच्या असणारे आशीर्वाद मी खरं तर मयूरसाठी त्याला खूप सारा आता निरोगी आयुष्य लाभो, त्याच्याकडून चांगलं सामाजिक काम घडो अशीच आई तुळजाभवानीकडे प्रार्थना करतो. मी उपस्थित आपल्या सर्वांच्या वतीने खूप सारी मंडळी खरं तर त्याला म्हणजे शब्दरूपे आशीर्वाद देतील, परंतु बरीचशी मंडळी यात बोलू शकणार नाही. आमच्या पेपरवरून खूप सारी मंडळी आले उपस्थित आहेत. त्यात उपसरपंच मयूर पवार, माजी उपसरपंच प्रदीप साळक, आमचे मित्र राजेश साळुंके, उपस्थित विशालचे ढोबळे, उपस्थित गोटेभाऊ कातळे, उपस्थित उपतालुका प्रमुख पूजनजी पवार, उपतालुका प्रमुख भाऊ इंकांडे, बरेचसे जण बोलतील, काही जण बोलणार आहेत. त्यांच्या वतीने समोर आमचे मित्र आबासाहेब दांडे आहेत, अरविंदजी कोराडे आहेत, खूप सारी मंडळी मला इथं दिसतात. आपल्या सर्वांच्याच वतीने त्याला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देऊ शकतो. धन्यवाद. आपण सर्वजण अतिशय प्रसन्न अशा वातावरणामध्ये पेलेगावचे दिवंगत नेते राजाभाऊ गुंजाळ यांचे सुपुत्र मयूरशेठ गुंजाळ यांच्या अभिनंदन सोहळ्याच्या निमित्तानं उपस्थित आहोत. आज तसं बघितलं तर 7/7ची आठवण आल्याशिवाय या ठिकाणी राहत नाही. याच प्रमाणामध्ये लोकांमध्ये उत्सुकता असेल किंवा उपस्थित राहण्याची जी लगबग आहे ती आज आपल्या सगळ्यांना या ठिकाणी दिसून आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये लोक उपस्थित राहतील याबद्दल शंका होती, परंतु आज तर अगदी भरून आल्यासारखं वाटतं. कारण प्रत्येकाला या ठिकाणी आल्यानंतर आदरणीय वैकुंठवासी नेते राजाभाऊ गुंजाळ यांची आठवण या निमित्तानं झाली. ती आठवण मनातून राजाभाऊ कधी गेलेच नाही. परंतु काही दिवसापासून मयूरच्या आयुष्यामध्ये असेल किंवा या सगळ्या घडामोडीमध्ये थोडंसं कुठेतरी समाजामध्ये सुद्धा अस्वस्थता या निमित्तानं होती, परंतु ती अस्वस्थता या निमित्तानं निघून गेली. जी मरगळ त्यांचे कुटुंबीय असतील किंवा संपूर्ण त्याचा मित्रपरिवार असेल त्याच्या मनामध्ये होतं ती मरगळ या निमित्ताने झटकून निघाली. ज्या पद्धतीने मयूर या निमित्ताने एकच सांगेल की आपण जपानचं उदाहरण एकदा उद्ध्वस्त झालं तर पुन्हा उभं राहत असताना त्या ठिकाणी आणि त्याच पद्धतीने त्याच्या आयुष्यामध्ये सुद्धा पुन्हा उभं राहण्याकरता हा समाज उत्सुकतेने त्याची या ठिकाणी वाढ बघतोय. त्याची आपल्याला प्रसिद्धी आल्याशिवाय राहत नाही. राजाभाऊनं ज्या पद्धतीनं काम केलं, राजाभाऊनं काही एका पक्षाकरता किंवा जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्या ठिकाणी काम केलं. आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये महात्मा बाबांची रीत पुढे चालवत असताना सामाजिक कामामध्ये किंवा अडचणीत असलेल्या प्रत्येक माणसाला त्या ठिकाणी घडवून देण्याचं त्यांनी
त्या ठिकाणी काम केलं आणि म्हणून सामान्य माणूस हा राजा भाऊच्या प्रेमात पडला आणि भरभरून त्यांना आयुष्यभर त्याच्यावर प्रेम केलं। या निमित्तानं मी मयूरला एकच सांगेन, ज्या पद्धतीने आपल्या वडिलांनी असेल कुटुंबियांनी असेल ज्या पद्धतीनं समाजामध्ये काम करून एक वेगळ्या पद्धतीचं स्थान आणि समाजातला एक आशादायक चित्र या निमित्ताने या कुटुंबियांकडून नेहमी उभं केलं गेलं। भविष्यामध्ये आपल्या सुद्धा अशा पद्धतीचं कार्य व्हावं अशी प्रत्येक समाजवासियांची त्या ठिकाणी धारणा आहे। या निमित्तानं पुन्हा एकदा राजकारण किंवा याच्या यामध्ये या गोष्टी आलेल्या असतात आयुष्यामध्ये, फक्त राजकारण असलं म्हणजे सगळ्या गोष्टी आल्या असं नाही, परंतु ज्या पद्धतीनं राजाभाऊ राजकारणात असो अथवा नसो सामान्य माणसाने ज्या पद्धतीनं प्रेम केलं ते प्रेम मिळवण्याचा प्रयत्न मयूरनं त्या ठिकाणी आयुष्यामध्ये करावा। खचितच समाज डोक्यावर घेतल्याशिवाय राहत नाही एवढ्याच अपेक्षा त्याच्याकडून व्यक्त करतो। पुन्हा एकदा त्याच्या भावी आयुष्याकरता या वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छा या ठिकाणी उपस्थित मंडळ करतो। नानाभाऊ नवले व आमचे तरुण मित्र पंढरनाथ लामखडे, बाबासाहेब लामखडे, माझ्या बरोबर उपस्थित बक्षीस जाधव या सगळ्यांच्या वतीने या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द ज्या पद्धतीनं राजाभाऊने पूर्ण करण्याच्या अगोदर एवढंच लागतो, ज्या पद्धतीनं राजाभाऊने प्रत्येक उभं राहणाऱ्या माणसाला त्या ठिकाणी मदत केली त्याच पद्धतीनं राजकारणात किंवा कौटुंबिक उभारणीच्या बाबतीमध्ये प्रत्येक ठिकाणी मयूरच्या बरोबर आम्ही सगळेजण आहोत ही भावना आपल्या सगळ्यांच्या वतीनं त्याच्या पूर्णपणे आपण सगळेजण त्याच्याबरोबर आहोत अशा पद्धतीची भावना या ठिकाणी व्यक्त करतो। पुन्हा एकदा त्याला भरभरून अशा शुभेच्छा देतो आणि माझ्या दोन शब्द या ठिकाणी पूर्ण करतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून आमचे युवा सहकारी मित्र आणि आमचे मार्गदर्शक राजाभाऊ गुंजाळ यांचे चिरंजीव मयूर शेठ गुंजाळ यांचा वाढदिवसानिमित्त आज या ठिकाणी अभिषेक चिंतनच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावरती उपस्थित असलेले जुन्नर तालुक्याचे शिवसेनेचे तालुका प्रमुख, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक माऊली शेठ खंडागळे, त्याचप्रमाणे संपूर्ण आदरणीय व्यासपीठ ज्यांचा अभिषेक चिंतन सोहळा आहे ते मयूर भाऊ, उपस्थित असलेले सर्व मित्रपरिवार, सर्व पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, उपस्थित असलेले सर्व बंधू आणि भगिनींनो, मी आपल्या सर्वांचं या कार्यक्रमामध्ये सहर्ष स्वागत करतो। माझ्या अगोदरच्या अनेक कार्यकर्त्यांनी या ठिकाणी मयूर भाऊबद्दल भविष्यातल्या वाटचाली संदर्भात सर्व काही या ठिकाणी चर्चा केलेली। सर्वात प्रथम या ठिकाणी मी निश्चितपणे हे सांगत की जयंत्या असतील, वाढदिवस असतील, हे साजरे कशासाठी होतात तर आपण पाहिलं असेल की थोर पुरुषांच्या या ठिकाणी जयंत्या साजऱ्या होत असताना निश्चितपणे त्या थोर पुरुषांनी आपल्या जीवनामध्ये समाजामध्ये काम करत असताना आपण समाजाला काहीतरी देणं लागतो, मग या देशाचं देणं लागतो। मग देशाच्या स्वातंत्र्यासाठी असेल, देश स्वतंत्र झाल्यानंतर असेल तर देशाच्या विकासात्मक भूमिका घेईपर्यंत ही सगळी मंडळी अहोरात्र जे झटत असतात, आपले विचार समाजामध्ये देत असतात आणि त्या विचारांनी देश चालतो, समाज चालतो आणि मग कुटुंबाची राखराखोळी होईपर्यंत समाजासाठी काम केलं जातं आणि म्हणून कुठंतरी या सर्व कामांची पावती उतराई ही व्हावी, समाजाच्या माध्यमातून त्यांना एक नवीन ऊर्जा मिळावी, या भावनेतून खऱ्या अर्थाने जयंत्या आणि वाढदिवस साजरे केले जातात असं माझं मत आहे। आज या ठिकाणी मयूर भाऊचा वाढदिवसाचा
अभिषेकींचा कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सर्वजण उपस्थित राहिला. मी मयूर भाऊला निश्चितपणे एवढं सांगेन की मयूर भाऊ या ठिकाणी आज खऱ्या अर्थाने आठवण येते आम्हाला तर आमचे मित्र कैलास होती राजाभाऊ यांची. कारण लहानपणापासून आमच्या शहरामध्ये वाढलेला राजाभाऊ भविष्यामध्ये समाजामध्ये काम करत असताना एक गुंजाळ परिवाराचं या तालुक्यामध्ये असलेलं वेगळं वलय, वेगळा दरार, या दराराचं या वलयाचं भान ठेवून राजाभाऊने आपल्या जीवनामध्ये चांगल्या पद्धतीने जुन्नर तालुक्यामध्ये आपल्या भागामध्ये समाजामध्ये एक चांगल्या पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न केला. आणि राजाभाऊ बद्दल या जुन्नर तालुक्यामध्ये असं कोणतं गाव नसेल, कोणता कार्यकर्ता नसेल का ज्याची ओळख राजाभाऊला नव्हती. आणि आता राजाभाऊ नंतर या ठिकाणी निश्चितपणे आमच्या वहिनींनी ज्या पद्धतीने संघर्ष केला, या संघर्षाची सगळी आठवण मयूर या ठिकाणी तुझ्या साठवणीमध्ये पाहिजे. आणि भविष्यामध्ये समाजामध्ये वावरत असताना आपल्या मागे एक कोणतरी घराण्याचं वलय आहे याचा निश्चितपणे भविष्यामध्ये विचार करू. ज्या पद्धतीने राजाभाऊने आपलं वलय या तालुक्यामध्ये या जिल्ह्यामध्ये निर्माण केलं, त्याच पद्धतीने भविष्यामध्ये समाजामध्ये राजकारणामध्ये काम करत असताना तू सुद्धा वलय एक निर्माण निश्चितपणे करावं. महाराष्ट्रामध्ये देशामध्ये जर आपण पाहिलं तर युवकांची संख्या ही लोकसंख्येमध्ये 60% आहे. आणि म्हणून हा देश युवकांचा आहे. या देशामध्ये युवकांना भविष्यामध्ये संधी आहे. आणि म्हणून युवकांमध्ये ज्याने मित्र परिवार निर्माण केला, तो मित्र परिवार जोडला, तो शेवटपर्यंत टिकवला, तोच खरा कार्यकर्ता भविष्यामध्ये या देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये, आपल्या तालुक्यामध्ये निश्चितपणे समाज त्याच्याकडे एक वेगळ्या नजरेने बघायला सुरुवात करतो. आणि म्हणून मी मयूर आपल्याला जाता जाता एवढंच सांगतो, वेळ कमी आहे, अनेक जण बोलणारे आहेत. तर छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळी आग्रा या ठिकाणी निघाले, त्यावेळी मिर्झा राजा जयसिंगांनी जाता जाता राजांना जे निरोप दिला, जे शुभेच्छा दिल्या, खुदी को कर बुलंद इतना, खुदी को कर बुलंद इतना, हर तहरीर से खुदा बंदे से पूछे बता तेरी रजा क्या है. याचा अर्थ असा घेतला की राजा तुम्ही एवढे मोठे व्हा, एवढे मोठे व्हा, एवढं उत्तुंग काम करा की परमेश्वराने सुद्धा तुम्हाला विचारलं पाहिजे, बोला राजा तुमची इच्छा काय आहे. भविष्यामध्ये निश्चितपणे समाजात काम करताना याच पद्धतीने मयूर तुझ्याकडनं वाटचाल भविष्यात दिसेल अशा शुभेच्छा तुला देतो. भविष्यामध्ये निश्चितपणे समाजामध्ये नेतृत्व करायची संधी समाज तुला देईल, अशा पद्धतीने काम तुझ्याकडनं भविष्यामध्ये व्हावं. संपूर्ण जुन्नर तालुक्याची शिवसेना संघटना ही तुझ्या पाठीशी खंबीरपणे आहे एवढंच या ठिकाणी सांगतो. आणि पुन्हा एकदा तुझ्या भावी आयुष्यासाठी लाख लाख शुभेच्छा देत असताना तुझ्याकडनं परिवाराला ज्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षा सर्व पूर्ण करतील अशा शुभेच्छा देतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. छत्रपती शिवाजी महाराज, हिंदू हृदय सम्राट, शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करतो. आजच्या आमचे मित्र कैलासवासी राजाभाऊ गुंजाळ यांचे सुपुत्र मयूर याच्या वाढदिवसाच्या अभिष्टचिंतनाच्या निमित्तानं उपस्थित गुंजाळ परिवारावर प्रेम करणारे या तालुक्यातील आणि या पंचकृषीतील सर्व त्यांचे सर्व मित्रपरिवार, नातेवाईक, आप्तेष्ट, बंधू आणि भगिनींनी, आज चिरंजीव मयूर याचा वाढदिवस. आज खऱ्या अर्थानं सर्व अर्थानं आठवण येते की आमचे मित्र राजाभाऊ यांचे 7 जुलै रोजी राजाभाऊंचा वाढदिवस असायचा आणि आपण सर्वजण मोठ्या उत्साहानं राजाभाऊंचा वाढदिवस साजरा करत असायचो.
आज तीच परंपरा मयूरच्या माध्यमातून चालवली जाते याचा मनस्वी आनंद आहे. मयूर आज राजकीय जीवनामध्ये सामाजिक जीवनामध्ये कार्यरत असताना फार मोठा त्यांनी स्वतःचा असा एक वेगळा मित्रपरिवार जमवला आहे. ज्याप्रमाणे राजाभाऊंनी आपला मित्रपरिवार संपूर्ण तालुक्यामध्ये जमवला आहे त्याप्रमाणे युवकांची मोठी संख्या आज मयूर आपल्या सगळ्या संघटन कौशल्याच्या माध्यमातून या तालुक्यात जमवतोय. निश्चितच तो आमच्या सर्वांच्या अभिनंदनास पात्र आहे. मयूर पुढे एवढंच सांगेल की भविष्यात तुझी सामाजिक राजकीय वाटचाल अशीच पुढे चालत राहू आणि आपल्या वडिलांनी जे समाजकार्याचा वसा आणि वारसा तुझ्याकडे दिलाय त्या वसा आणि वारशाच्या माध्यमातून पुन्हा एकदा या तालुक्यावर गुंजाळ परिवार आणि राजाभाऊचे एक वसा आणि वारसा या तालुक्यावर असा फडकत राहू एवढी शुभकामना तुला देतो. तुला तुझ्या भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. युवा नेते, तरुणांच्या गळ्यातील ताईत, ज्येष्ठांचा आधारवड आणि महिला वर्गाचा एक भावाप्रमाणे सर्वांना सन्मान देणारा आपला मयूर भाऊ. आज या निमित्तानं निश्चितच राजाभाऊ यांचं स्मरण झाल्याशिवाय राहत नाही. आज जर तसं पाहिलं तर हा आनंदाचा क्षण अनुभवायला निश्चितच प्रत्येकाच्या मनामध्ये आहे की माऊली शेठ राजाभाऊ या ठिकाणी पाहिजे होते. परंतु राजाभाऊंची उणीव माऊली शेठ खंडागळे आपण तालुका प्रमुख म्हणून या ठिकाणी सेनेचं काम करत असताना निश्चितच या ठिकाणी प्रत्येकाचा आधारवर म्हणून आपण आहात. मी या निमित्ताने जास्त काही बोलणार नाही. डीजेवाले आवाज कमी करा. मी या ठिकाणी जास्त काही बोलणार नाही. परंतु माशाच्या पिल्लाला पोहायला शिकवावं लागत नाही. आज मयूर शेठ तुम्हाला मी या ठिकाणी खात्री देतो आणि शब्द देतो. मी विज्ञान सहकारी साखर कारखान्याचे सन्माननीय चेअरमन सत्यशीलदादा शेरकरांचा बंधू म्हणून जाहीर या ठिकाणी आपल्याला ग्वाही देतो. सत्यशीलदादा सकाळी आपली भेट घेऊन दिले, शुभेच्छा देऊन गेल्या. परंतु त्यांनी मला सांगितलं की तुम्हाला उपस्थित राहायचंय. ज्याप्रमाणे तुम्ही सत्यशीलदादांच्या मागे खांद्याला खांदा लावून उभे राहिले त्याच पद्धतीनं या ठिकाणी भविष्यामध्ये तुम्हाला तालुक्यामध्ये खूप मोठं काम करायचंय. तरुण वर्ग तुमच्या पाठीचे, ज्येष्ठ मंडळी तुमच्या पाठीचे, नाखंड शिवसेना वज्रमुठीसारखे या ठिकाणी आपल्या पाठीमागे माऊली शेठ खंडागळे एक आदर्श नेतृत्व या ठिकाणी आपल्या तालुक्याला लाभले. बाबासाहेब या ठिकाणी मी आता सगळ्यांचा मी नामोल्लेख करू शकतो. परंतु सर्व पक्षीय मंडळी, शेरकर कुटुंबात नाही तर सर्व पक्षीय मंडळी या ठिकाणी राजाभाऊंचं स्वप्न आपल्या रूपात पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. शेरकर परिवार देखील या ठिकाणी आपल्या खांद्याला खांदा लावून या ठिकाणी आपल्या राजकीय वाटचाली बरोबर राहील एवढ्या निमित्ताने बोलतो. भाऊ आप जो 107 साल के दिन हो 50,000 प्रत्येकाला या ठिकाणी सदिच्छा आणि शुभेच्छा देता येईल असं नाही. परंतु ज्यांना सदिच्छा आणि शुभेच्छा देता येणार नाही त्यांच्याही वतीने या ठिकाणी मयूर तुम्हाला शुभेच्छा देतो. माझे मित्र ग्रामपंचायत सदस्य प्रतिष्ठित उद्योजक माझ्या संविधानालय संतोष थोरवे यांच्याही वतीनं आणि विघ्नर परिवाराच्या वतीनं या ठिकाणी आपल्याला लाख हार्दिक शुभेच्छा. अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्ताने आपण उपस्थित आहोत. ते सर्वांचे लाडके मित्र मयूर शेठ गुंजाळ आणि उपस्थित त्यांना शुभेच्छा देण्यासाठी सर्व सन्मान्य व्यासपीठ आणि सर्व त्यांचा मित्रपरिवार, नातेवाईक. मी जास्त आपला वेळ घेणार नाही. आपल्या सर्वांच्या भावनेचा आदर करून एकच मिनिटात सांगतो, राजाभाऊ शेठची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. राजाभाऊ शेठ हे जरी वयाने मोठे असले तरी आमचे सर्वांचे ओतूर परिसरात त्यांचे प्रचंड मित्रपरिवार त्यांनी जोडला. त्याच पद्धतीने मयूर भाऊ त्यांचाही मित्रपरिवार फार मोठ्या प्रमाणात आहे आणि या ठिकाणी खऱ्या अर्थाने त्यांना शुभेच्छा देण्यासाठी पिंटू शेठ नलवडे असतील, हा त्यांचा लहानपणापासूनचा मित्रपरिवार या ठिकाणी उपस्थित आहे
आणि आपल्या सर्वांनी सांगितल्याप्रमाणे त्यांना बऱ्याचशा मार्गदर्शन केलेलं आहे, त्यांना सूचना केलेल्या आहेत बऱ्याच ज्येष्ठ व्यक्तींनी. त्या सूचना करणार नाही, परंतु त्यांच्या पाठीमागे भविष्य काळात निश्चितच खंबीरपणे उभं राहण्याचं मी आपल्या सर्वांना आश्वासन देतो. आणि मयूर भाऊला येणाऱ्या कालखंडामध्ये मनापासून आपल्या सर्वांच्याच वतीने या ठिकाणी ओतूरचे शिवसेनेचे नेते विश्वासराव विस्कांडे असतील, दोलडगावचे सरपंच वैभव शेठ नलावडे, त्याचप्रमाणे रोहितजी शेते, पिंटूभाऊ नलावडे, त्याचप्रमाणे आपले खासदार डॉक्टर अमोलजी कोल्हे यांच्याही वतीने मयूर भाऊला मी मनापासून शुभेच्छा. धन्यवाद. त्यानंतर शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आमंत्रित करतोय मुलुक मैदानी तो अर्थातच शिव भवानी हिंदुजा सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करून आज अतिशय आनंदाचा आणि मांगल्याचा हा कार्यक्रम तुमचे आमचे सर्वांचे लाडके सहकारी मित्र मयूरशेठ गुंजाळ यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असलेले माऊलीशेठ खंडागळे असतील, त्याचबरोबर या कार्यक्रमाचे नियोजन करणारे आमचे शांतारामजी सावंत, बाळासाहेबजी बांगर, मोहनशेठ बांगर, बेला गावातील सर्वच कार्यकर्त्यांचा बबनदादापासून सर्वांचा नामोल्लेख करता येईल. व्यासपीठावर आदरणीय बाळासाहेबजी खिलारी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे नानासाहेब घोडे असतील, त्यांचा सर्व मित्रपरिवार चे राजाभाऊ शेठ गुंजाळ यांचे थोरले बंधू बापूसाहेब असतील, त्याचप्रमाणे माधुरीताई गुंजाळ पंचायत समिती सदस्य म्हणून ताईंनी काम केलेलं आहे. त्याचप्रमाणे आमच्या मयूर शेठच्या पत्नी सुप्रियाताई असेल, या कुटुंबातील सर्वच मंडळी, आमचे साळवाडी गावचे वैभव शेठ काळे अतिशय सूत्रसंचालन या ठिकाणी आमच्या ताई या ठिकाणी उपस्थित आहेत, ताईंनी सूत्रसंचालन केलेलं आहे. आणि अतिशय हा युवा शक्ती त्या ठिकाणी उपस्थित आहे. बाहेर पण आत आपण एवढे बसले तेवढेच बाहेर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. लाडका सर्वांचा कार्यकर्ता मयूरशेठ बाबूदादा पाटील या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत, नारायणगावचे सरपंच, त्यांचे या ठिकाणी मी आभार मानतो. माजी सरपंच या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या लाडक्या मयूर भाऊसाठी शुभेच्छा देण्यासाठी व्यासपीठावर अनेक मंडळी आहेत. मला जर सर्वांचा नामोल्लेख घ्यायचा म्हटलं तर 1 तास लागेल, म्हणून मी सर्वांचा नामोल्लेख न घेता मयूर दादा यांना शुभेच्छा देण्यासाठी आपण या ठिकाणी आले असता एक आदर्श परिवार, एक आदर्श कुटुंब कसं असावं, मास्तर बाबांच्या कारकिर्दीत तयार झालेला हा परिवार आज मास्तर बाबा नसेल, परंतु त्यांनी त्यांचे कार्य पाठीमागे ठेवलेले आहे. आदरणीय राजाभाऊ गुंजाळ या तालुक्याचं नेतृत्व करत असताना जिल्हा परिषद सदस्य, त्याचप्रमाणे पंचायत समितीचे सभापती म्हणून राजाभाऊंनी चांगल्या प्रकारचं काम केलेलं आहे. गोरगरिबांच्या चुली पेटवण्यासाठी राजाभाऊंनी चांगल्या प्रकारचं सहकार्य केलेलं आहे. आजही आपल्याला राजाभाऊंची आठवण आल्याशिवाय राहत नाही. ऊर भरून येते की गेले 35-40 वर्ष माझ्यासारखा कार्यकर्ता राजाभाऊ गुंजाळ यांच्या सामीत आम्ही काम केलं. एक 25 वर्ष मी तालुका प्रमुख म्हणून काम करत असताना राजाभाऊ जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समितीचे सदस्य, सभापती, त्याचप्रमाणे या गावचे सरपंच पद अनेक पदे राजाभाऊंनी भूषवली. अनेक तरुणांना न्याय देण्याचं काम राजाभाऊंनी केलं, अनेक कुटुंबियांना न्याय देण्याचं काम राजाभाऊ गुंजाळांनी केलं. आणि राजाभाऊ आकस्मित आपल्यामधून गेल्यानं हे दुःख आजही आपल्या मनामध्ये सलत आहे. आणि हे दुःख सलत असताना आता कुठंतरी मयूर भाऊ आपल्या हाताशी आलेला आहे. आणि हे खऱ्या अर्थानं नेतृत्व एक थोरले चिरंजीव म्हणून मयूर भाऊ या गोष्टीत पेलणार आहे. खऱ्या अर्थानं आज आपल्याला मयूर भाऊंचा वाढदिवस म्हणजे एक आनंदाचा दिवस आहे. आणि सगळीकडे खऱ्या अर्थानं मयूरचा वाढदिवस म्हणून युवा शक्ती मोठ्या संख्येने या ठिकाणी आलेले आहेत. गावागावातील चेअरमन असतील, सरपंच असतील, सर्व क्षेत्रातील मान्यवर मंडळी या ठिकाणी भेटी गाठी देऊन गेलेले आहेत. आणि आता बोलण्यासारखं जरी भरपूर असेल तर कार्यकर्ते शांताराम सावंत यांनी मला सांगितलं की 2 मिनिटं अण्णा फक्त घ्या, कारण राजाभाऊ गुंजाळ आणि या परिवाराबद्दल जर बोलायचं म्हटलं तर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला 1 तास सुद्धा पुरणार नाही.
एवढी मोठी कार्य आणि कामं या कुटुंबामध्ये केलेली आहेत. आणि अशा प्रकारे या कुटुंबातील आज आपल्या माधुरीताई असतील आणि खऱ्या अर्थानं एक माधुरीताईंनी या कुटुंबाची चांगल्या प्रकारे जोपासना म्हणता येईल. त्याचप्रमाणे सुप्रियाताई असेल, या सर्वांनी मयूर शेठ, तेजस शेठ ही सर्व मंडळी या कुटुंबामध्ये राहत असताना अशोक दादा असतील, अशोक शेठ गोंधळ असतील, त्यांनी सुद्धा अनेक पदं ह्या बेलगावची भूषवलेली आहे. आणि म्हणून आदर्श परिवार कसा असावा, आदर्श कुटुंब कसं असावं आणि ही दुरा खऱ्या अर्थानं आता युवा शक्ती म्हणत आहे. राजा भाऊनी जी कार्य केली, जी कामं केली ही खऱ्या अर्थानं मयूर शेठ यांना करायची आहे. आणि म्हणून राजाभाऊ जिल्हा परिषद न्यायपुढे झाले, पंचायत समिती सभापती झाले आणि म्हणून त्यांच्या पावला पाऊल देऊन पुढील भागामध्ये मयूर शेठ गुंजाळ यांनी सुरुवात ही जिल्हा परिषद पासून करावी अशा प्रकारची मी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो की जेणेकरून आमच्या राजाभाऊंचं जे स्वप्न होतं ते स्वप्न साकार करायचं आपल्या मयूर शेठ आपल्याला आणि खऱ्या अर्थानं आमच्यासारखे सर्व कार्यकर्ते हे तुझ्या बरोबर आहे, जोडीनं आहे. यात कुठल्याही प्रकारची कमतरता पडणार नाही. कारण आज जर पाहिलं तर युवा शक्तीचं चांगल्या प्रकारचं काम आणि कार्य आमचा मयूर शेठ या ठिकाणी करत आहे. आणि म्हणून तालुक्यात नव्हे तर तालुक्याच्या बाहेर सुद्धा चांगल्या प्रकारचं कार्यकर्ते जोडण्याचं काम आमच्या मयूर शेठनी केलेलं आहे. आणि मयूर शेठ आपल्याला आता सुरुवात करायची आणि ही सुरुवात आपल्याला जिल्हा परिषद सदस्य म्हणून या विभागाचं नेतृत्व म्हणून आपल्याला हे काम हाती घ्यायचं. आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असताना मी एवढंच सांगेन की मयूर शेठ तुम जीवो हजारो साल, साल के दिन हो 50,000 अशा प्रकारच्या लाख लाख शुभेच्छा आपल्याला देतो. थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. नारायणगाव गावचे आदर्श सरपंच आदरणीय बाबूभाऊ पाटे असतील, त्याचप्रमाणे माजी उपसरपंच आदरणीय संतोष दादा वाचके, माजी उपसरपंच सन्माननीय संतोष आणि खरंच आहे 9 वाजत आले, अधिकचा वेळ घेणार मयूरच्या बाबतीत मला वाटत नाही की ह्या सगळ्या लोकांना वेगळं काही सांगायची गरज. एक चांगला मित्र, सगळ्यांसाठी पाळणारं व्यक्तिमत्व, मित्रपरिवार जोपासणारं व्यक्तिमत्व म्हणून मयूरला आजपर्यंत पाहिलं गेलं. मला वाटतं राजाभाऊंचा वासा आणि वारसा मयूरच्या माध्यमातून निश्चित स्वरूपात एक चांगल्या पद्धतीने सामाजिक क्षेत्रामध्ये मयूरच्या माध्यमातून एक चांगलं नाव राजाभाऊंच्या मागं उभं राहील. या बाबतीत आपल्या सगळ्या मित्रपरिवारांच्या तर मधला संघर्षाचा काळ जरी गेला असता तरी मात्र मयूर आलाय, मानसिकदृष्ट्या स्टेबल आहे आणि मानसिकदृष्ट्या जो माणूस सक्षम असतो त्याला वेगळं काही करायची गरज लागत नाही, वेगळं काही सांगायची गरज लागत नाही. सातत्याने समाजासाठी आणि समाजाच्या विकासासाठी काम करणं हा ध्यास एकदा घेतला की मग आपोआप सगळ्या गोष्टी येत राहतात. आणि त्याला मित्रपरिवाराची साथ असते की मला वाटत नाही यश कोणतंही आपल्यापासून लांब राहतं. आणि मी आजच्या या वाढदिवसानिमित्ताने मयूरला एवढेच शुभेच्छा व्यक्त करतो की तुझ्या मनातल्या सर्व आशा आकांक्षा या पूर्ण हो ही आई मुक्ताईच्यांनी प्रार्थना करतो. तुला वाढदिवसाच्या मी त्याला विचारलं वय किती, मला सांगू नका, मी बारीक दृष्टी असो ह्या शुभेच्छा व्यक्त करतो. माझ्याबरोबर आमचे संतोष भाऊ वाजगे असतील, संतोष दादा दांगड असतील, या दोघांच्याही वतीने संपूर्ण नारायणगाव परिसराच्या वतीने मी मयूरला मनापासूनच्या शुभेच्छा व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. स्वामी तुळजाभवानी छत्रपती शिवाजी महाराज, मराठी मनाचे बालबंधू, त्यांनी हिंदू सम्राट, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, शिवसेनेच्या जुन्नर तालुक्यातील धन्यवाद आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक आदरणीय राजाभाऊ गुंजाळ यांना विनम्र अभिवादन करतो. आज आपल्या सगळ्यांचे सहकारी मित्र, युवा सहकारी मयूरभाऊ गुंजाळ यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांना अभिष्टित करण्यासाठी उपस्थित तालुक्यातील, जिल्ह्यातील सर्वच मान्यवर सहकारी वर्ग, उपस्थित तालुक्यातून आलेला सर्व मित्रपरिवार, गुंजाळ परिवार, शिवसेना परिवार, सर्व नातेवाईक परिवार, उपस्थित बंधू आणि भगिनी. खरं तर आज मयूरभाऊंचा वाढदिवस संपन्न होत असताना सगळ्या सहकार्याने त्याला पुढील आयुष्यासाठी, निरोगी निरामी आयुष्यासाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत. अनेकांनी उल्लेख केला आदरणीय राजेभाऊ गुंजाळांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. मुळातच गुंजाळ परिवार, वैकुंठवासी मास्तर बाबा असतील, तात्यासाहेब असतील, किंबहुना त्यांचे साराच परिवार, 6 भावांचंही मोठं खटलं
आणि या करण्यामध्ये विशेषत्वानं समाजात काम करण्याचं काम जे केलं ते मागच्या पिढीमध्ये आदरणीय मास्तर बाबा असतील, तात्यासाहेब गुंजाळ असतील आणि त्यांच्यानंतरच्या पिढीमध्ये आदरणीय राजाभाऊ गुंजाळ यांनी हा वारसा आणि वारसा पुढे चालवला. तालुक्यामध्ये नाही तर जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये आदरणीय राजाभाऊंनी केलेलं काम, त्यांचा मित्रपरिवार आपण सगळ्यांनी पाहिलेला आहे. जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, ग्रामपंचायत असेल, गावगाड्यामध्ये खरं तर राजाभाऊ गुंजाळ एक स्वतंत्र असं कोर्ट होतं ज्याच्यामध्ये अनेक तंटे जे पोलीस स्टेशनला मिटत नव्हते ते तंटे आनंद दिघे साहेबांसारखे राजाभाऊंच्या कोर्टात मिटत होते. आपण सगळ्यांनी पाहिलं. एक आदरयुक्त दरारा राजाभाऊंच्या बाबतीमध्ये आपण सगळ्यांनी पाहिलं. दुर्दैवाने त्यांना फारसं आयुष्य लाभलं नाही, पण आजही ते नाव, तो दरारा, तो आदरयुक्त दरारा आपण सगळेजण पाहतो. कुटुंबियांच्या बाबतीमध्ये अनेक चढउतार झाले, मयूरभाऊवरती अनेक संकट आली, कुटुंबावरती संकट आली, पण मी जाणीवपूर्वक उल्लेख करेन आदरणीय माधुरी वहिनींनी या सगळ्या संकटामध्ये खूप धीरानं काम केलं, धीरानं पुढे जाण्याचा निर्णय घेतला. सुप्रियाताई मयूरभाऊंची सौभाग्य होती, तिने देखील कुटुंबाला सांभाळताना तारेवरची कसरत केली आणि या सगळ्या अडचणीच्या काळामध्ये काही मंडळींनी खूप कुटुंबाला साथ दिली. पण आमचा सहकारी शांताराम भाऊ सावंत यांनी जे कष्ट या सगळ्या पडीच्या काळामध्ये, वाईट काळामध्ये कुटुंबाला सावरण्यासाठी जे खरं तर मोरल सपोर्ट लागतो, तो मोरल सपोर्ट, जे मानसिक आधार लागतो तो मानसिक आधार देण्याचं काम केलं. अदृश्य अनेक हात असतील, परंतु या पडीच्या काळामध्ये कुटुंबियांना मदत करण्याचं काम, मनोधैर्य वाढवण्याचं काम शांतारामजींनी केलं. कुटुंबानं पुढं जात असताना नारायणगावचा आमचा विजू शेठ गुंजाळ असतील, सुनील शेठ असतील, आदरणीय मोठे दादा ॲडव्होकेट गुंजाळ साहेब असतील, सगळ्याच परिवाराने खूप चांगल्या पद्धतीनं आधार देण्याचं काम केलं. आज मयूर भाऊ, तुम्ही या तालुक्यामध्ये नेतृत्व करत असताना राजाभाऊंचा वसा आणि वारसा घेऊन जाण्याचं काम तुमच्याकडे आहे. राजाभाऊंचा तो आदरयुक्त दरारा, राजाभाऊंची ती एक वेगळी लंगप, राजाभाऊंची ती एक वेगळी ढब, ही सगळी आपल्यामध्ये आहे. या पुढच्या काळामध्ये केवळ तालुक्यात नाही तर परिसरामध्ये आपल्याला काम करायचं. जनतेने म्हटलं पाहिजे की आज आम्हाला राजाभाऊंच्या नंतर आधार कुणाचा आहे, तो मयूरभाऊचा आहे. अशा प्रकारचं काम मयूरभाऊ तुमच्या हातून या पुढच्या काळात घडलं पाहिजे. या पूर्व काळामध्ये देखील भाऊ आणि कुटुंबाने जे काम केले, जो गुंजाळ परिवाराचा एक रोल मॉडेल आहे, किंवा एक ब्रँड आहे, तो गुंजाळ परिवाराचा ब्रँड समाजामध्ये पुढे नेण्याचं काम मयूरभाऊची जबाबदारी आता तुमच्या खांद्यावर आलेली आहे. माझी तुम्हाला विनंती व सूचना आहे, भाऊंबरोबर आम्ही सगळ्यांनी व्यासपीठावर अनेक मान्यवर बसले, त्या सगळ्यांनी भाऊंबरोबर खूप चांगल्या पद्धतीने काम केलं. माहीत नाही भविष्यामध्ये निवडणुका येतील जातील, पण राजाभाऊ गुंजाळ एक असा माणूस होता, ते एखाद्या पदावर असतील नसतील पण त्यांचा तो दरारा, त्यांचं ते वागण्याचं सामर्थ्य, ते सगळं तुमच्यामध्ये आहे. त्याच्यामुळं पदे येतील जातील, जिल्हा परिषद येईल, आमदारकी येईल, खासदारकी येईल, पंचायत समिती येईल, हे सगळे येईल. त्याच्यामध्ये जनतेमधून आवाज निघाला पाहिजे की होय, आता आम्हाला मयूरभाऊ गुंजाळांचंच नेतृत्व पाहिजे. अशा प्रकारचं काम मयूरभाऊ तुमच्या हातून घडू द्या. शिवसेना संघटना म्हणून आम्ही सगळेजण तुमच्या पाठीशी आहोत. शिवसेनेचे सगळे मंडळी आज मला वाटतं तालुक्यातून सगळे आपल्या सहकारी मित्र, युवासेना असेल, ठाकरवाडी असेल, महिला आघाडी असेल, सगळेजण उपस्थित आहेत. या साऱ्यांच्या वतीनं मयूरभाऊ तुम्हाला मनापासूनच्या शुभेच्छा देत असताना आज तालुक्यातील सर्व उपतालुका प्रमुख, विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख, शाखा प्रमुख, आमचे सगळे ज्येष्ठ सहकारी सगळे या निमित्तानं उपस्थित आहेत. मी धन्यवाद देईल की मयूरभाऊंचा एवढा मोठा वाढदिवस आपण संपन्न केला. खरं तर अशा कार्यक्रमाने त्या कार्यकर्त्याला पाठीवरती शाबासकीची थाप मिळते आणि नवं काम करण्याची उर्मी मिळते. ती उर्मी देण्याचं काम या कार्यक्रमाच्या माध्यमातून होत असताना मयूरभाऊ, मी तालुक्यातील सर्व संघटनेच्या परिवाराच्या वतीनं मयूरभाऊ तुम्हाला वाढदिवसाच्या मनापासूनच्या शुभेच्छा देत असताना तुमच्या हातून सारं काम काढावं, समाजाची सेवा घडावी आणि तुम्हाला हे काम करण्यासाठी आई जगदंबेनं गणेश्वर महाराजांनी निरोगी निरामय आयुष्य द्यावं, अशाच प्रकारची वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन थांबतो. धन्यवाद. जय जय.
मी पहिल्यांदा बोलणार आहे बोललो पण जास्त माझ्या विनंतीला मान देऊ, माझ्या सर्व सहकारी मित्रांच्या विनंतीला मान देऊ आणि त्यांनी केलेल्या ह्या परिक्रमाचा हा सगळा जो आहे तो रिझल्ट आहे असं म्हणते. आता मी जास्त बोलत नाही, पण माझ्या विनंतीला मान देऊन आलेल्या सर्व लोकांचं मी मनापासून स्वागत करतो आणि असंच सहकार्य असंच प्रेम आम्हा सर्वांवरती राहू द्या ही तुम्हाला एक विनंती करतो आणि थांबतो. दरम्यानच्या काळामध्ये मयूर शेठ मुद्दा यांच्यावरती प्रेम करणारे जुन्नर तालुक्याचे माजी उपसभापती रमेशजी गुडे, खेड तालुक्यावरून प्रवीण ओहळ उर्फ ज्वालर, सचिनजी मुळे, मंगेश शोरत पाटील, नितीनजी जिंजा या सर्व प्रवीणजी मुळे असतील या सर्व मान्यवर, राजूरगावचे शिवसेना शाखा प्रमुख आदरणीय जितेंद्रजी देवेकर असतील, संजयजी गवळे असतील, सर्व मान्यवर मित्रमंडळाचे मनापासून हार्दिक स्वागत, हार्दिक अभिनंदन. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते विजूशेठ घोडके पाटील, त्यानंतर तांबेवडीचे पोलीस पाटील, आमचे सहकारी मित्र रवीशेठ तांबे, आपले मनापासून हार्दिक स्वागत. सर्वांनी भोजनाची व्यवस्था केलेली आहे, सर्वांनी भोजन करून जावं ही सर्व मान्यवर मंडळींना मनापासून विनंती.
बोला जरा पाडेकर वय मागे इकडे पा इकडे ग्रुप नियर आहे ग्रुप नियर सातबारा कोरा शेतीचा झोन रेसिडेन्शियल केला झटक्यात झाली नोटाबंदी नोटांची बंदी धंद्यात मंदी सातबारा कोरा शेतीचा झोन रेसिडेन्शियल केला झटक्यात झाली नोटाबंदी नोटांची बंदी धंद्यात मंदी जीएसटीचा आलाय फेरा अरे जीएसटीचा आलाय फेरा काळा पैसा बी होईना गोरा बिल्डरच्या गाठी मंदी अन बिल्डरच्या गाठी मंदी कचकन घुसलाय रे रा अरा 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 रा रा अरा रा 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 अरा रा 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 चोरी हर बिझनेस झाला लंबा ओळंबा पंग्याचा खंबा सरकारी दंगा अरे भाईचा बड्डे वाजले बारा अरे भाईचा बड्डे वाजले बारा कंपनी पार्टनर रामदार तेरा अरे का बिल्डरच्या गाठी मंदी का बिल्डरच्या गाठी मंदी कचकन घुसलाय रे रा अरा रा 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 रा
आपली यारी जगात हाय लय भारी, इमोशन्स ने भरलेली काळजाला भिडणारी यारी. हे नडायचं नाही आता भिडायचं नाही, आडवा आला त्याला सोडायचं नाही. आम्ही सोबत हाय आमची पावर हाय, दणका तुम्हाला सोसायचा नाही. आपली यारी लय भन्नाट हाय, आपली यारी लय बुंगाट हाय. आपली यारी लय भन्नाट हाय, आपली यारी लय बुंगाट हाय. अपनी यारी जैसे नुक्कड़ की चाय करारी, अपनी यारी जैसे मर्सिडीज आणि फरारी. बॉन्ड आपला सॉलिड हाय, ग्रुप आपला ट्रेंडिंग हाय, दोस्ती आपली तुटणार नाय, सुपर हिट ही फ्रेंडशिप हाय. आपली यारी लय भन्नाट हाय, आपली यारी लय बुंगाट हाय. भांडण करून पुन्हा गोड होतात काय, गोवा प्लॅन करून नेहमी सक्सेस होतच नाही. ग्रुप आपला डेंजर हाय, गॉसिप रोजच करतात काय, लफडे लोचे नेहमीच हाय, पण बॉन्डिंग कधीच तुटणार नाही. आपली यारी लय भन्नाट हाय, आपली यारी लय बुंगाट हाय. आपली यारी आपली यारी. DJ Satish in the mix, in the mix, in the mix. पंडावरे चित्त राहू दे मनी, गुंजायची पुन्हा अडवती नाही आठवण रे. सिद्ध हो मी तुला उजळायचे पुन्हा, हो रे विधाता, माझं उमगे विजेता. अरे तुला रे यशाची दिशा, मारून बेसावे पुन्हा, मारून
तैयार दुश्मन ताक में बैठा उधर, और हम तैयार हैं सीना लिए अपना इधर। खून से खेलने होली गरबा मुश्किल में है, सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है।
प्यारी सी बहन को मेरी उम्र लग जाए। अल्ले 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 मेरी प्यारी गुड़िया। हेलो डॉक्टर, आपकी छुट्टी रद्द की गई है। आपको जल्द से जल्द सरहद को रिपोर्ट करना होगा। यस सर, जय हिंद।
इकडे